चिंच हे अत्यंत रुची म्हणजेच तोंडाला चव देणारे औषध आहे। अरुची झाली, अन्न डोळ्यापुढे नकोसे झाले म्हणजे चिंचेचे सार करावे, त्याबरोबर अन्न जाते इतके ते रुचकर आहे। अन्न पचत नसेल तर चिंचेने पचते। चिंचेचे सार कसे करावे? सुपारी एवढी जुनी चिंच घेऊन एका भांड्यात पाव लिटर पाणी घेऊन चांगली तासभर भिजत ठेवावी। चांगली भिजल्यावर हाताने नीट कुस्करावी व त्यातील पाणी तेवढे दुसऱ्या कढईच्या भांड्यात ओतून घ्यावे। मग त्यात साखर आणि सैंधव नसेल तर मीठ, जिरे ही रुचकर होईल तशी घालून तुपाची हिंग टाकून फोडणी द्यावी। हे चिंचेचे सार रुची देणारे व अन्न पचविणारे आहे। चिंचेचे सरबत पित्तावर चिंचेचे सरबत इतर सरबताप्रमाणे करतात व देतात। सुमारे 1 किलो जुनी चिंच घेऊन एका भांड्यात 2 लिटर चिंच बुडेल एवढे पाणी टाकावे। एक रात्रभर भिजत ठेवावे। सकाळी ते गरम करून चांगली उकळी आल्यावर ते गाळून त्यात चिंचेच्या दुप्पट म्हणजे 2 किलो साखर घालून 1 तार येईपर्यंत कढवावे। 1 तार आली म्हणजे उतरून थंड झाल्यावर दरवेळेस 10-10 ग्रॅम घ्यावे। पित्त, उलटी थांबते। दारू, भांग वगैरे मादक पदार्थ घेतले असता त्याचा कैफ अनिवार्य झाला तर चिंचेचे सरबत मोठे उपयुक्त औषध आहे। चिंच 30 ग्रॅम, खजूर, काळे मनुके, डाळिंबाचे दाणे, फालसा व आवळे किंवा आवळकाठी ही औषधे 10 ग्रॅम अर्धा लिटर पाण्यात भिजत टाकावी। चांगली भिजली म्हणजे गाळून ते चिंचेचे सरबत कैफ आलेल्यास वरचेवर थोडे थोडे द्यावे। कैफ उतरतो। चिंचेची सालीची जाळून राख करावी। हे उलटीचे उत्तम औषध आहे। चिंचेच्या सालीची राख 10 ग्रॅम 1 कप पाण्यात घालून ते पाणी वरचेवर घेतल्याने उलटी थांबते। तसेच हे पाणी आम्लपित्तास फार जलद बसवते। आम्लपित्ताची जळजळ व होणारी उलटी हे पाणी जेवण झाल्यावर वरचेवर घेतल्याने थांबते। चिंचेची ही राख पोटातील दुखण्यावर चांगली लागू पडते। 2 ग्रॅम राख मधाबरोबर चाटतात पोटदुखी थांबते। चिंच सारक आहे। जुन्या चिंचेचे वर सांगितल्याप्रमाणे सरबत किंवा पन्हे करून घेतल्याने परसाकडे साफ होते। चिंचेच्या फुलाचा गुलकंद करतात। चिंचेची फुले घेऊन तेवढीच खडीसाखर घेऊन 1 थर फुलांचा व 1 थर साखरेचा असे एका काचेच्या भरणीत भरून ती 8 दिवस उन्हात ठेवावी। उत्तम गुलकंदासारखा गुलकंद होतो। तो फारच पित्तशामक आहे। चिंचा लवण तेल हे पोटासाठी उत्तम औषध आहे। चिंच, मीठ व तीळ तेल यांचे मिश्रण म्हणजे चिंचा लवण तेल। आम्लधर्मी चिंचेमुळे वातानुलंबन होते। तेल तर साक्षात वायूवरचे मूलभूत औषध होय। आतडी मऊ करणे, वृक्षपणा घालवणे, मलास गती देणे हे महत्त्वाचे उपयोग चिंचा लवणाच्या तेलाचे आहेत। पहाटे रिकाम्या पोटी व संध्याकाळी या वेळात पोटातील अन्न पुढे सरकलेले असते, अशा वेळी आतड्यास वंगण मिळते।